नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी आहे दादर चौपाटीला. एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंगच्या निमित्ताने दादर चौपाटीला येणं झालं. तर थोडा ब्रेक होता मध्ये, तर म्हटलं आपला व्हिडिओ इथेच शूट करूयात. जे नव्याने आपल्या चॅनलवर आले आहेत या एपिसोडच्या निमित्ताने, त्यांना मी सांगू इच्छितो की सध्या आपण आपल्या अबलक एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर शिक्षणाचे राजकारण ही अरविंद रेडकर लिखित एक पुस्तिका आहे. 9 प्रकरण आहेत त्यात एकंदर. तर त्यातली ही 9 प्रकरणं मी वाचतोय सध्या. 2 प्रकरणं वाचून झाली आहेत. त्याचे शीर्षक होते, त्या प्रकरणांची शीर्षक सांगतो. आधी जी 2 प्रकरणं वाचून झाली त्या 2 प्रकरणांची शीर्षक होते. प्रकरण 1, शिक्षणाच्या कंत्राटी खाजगीकरणाचा धिक्कार. प्रकरण 2, शिक्षणाचे संघीयकरण म्हणजे देशाची मृत्यू घंटाच. प्रकरण 2ला उदंड प्रतिसाद दिलात तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. तर प्रकरण 1 आणि प्रकरण 2 ज्यांनी पाहिली नसतील तर त्यांनी ते व्हिडिओ पाहावेत आणि आपल्या मित्रांना शेअर करा. काय होतं मित्रांनो, प्रत्येक वेळेस मी मागच्या एपिसोड मध्येही म्हणालो की आपण आपल्या अबलक एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलवरती वेगाबॉन्ड नावाची एक सिरीज करतो. हा सिनेमा तुम्हाला आवडला का? हे पुस्तक तुम्ही वाचलत का? मी माझ्या कविता सादर करतो, शॉर्ट फिल्म्स असतात. तर मध्ये मध्ये हे असे वैचारिक काही व्हिडिओजही येतील, तर ते तुम्ही बघा, ऐका हेडफोन लावून, डोळे बंद करून, असे मी मागच्या एपिसोड मध्ये म्हणालो होतो. आणि जास्तीत जास्त लोकांना ते शेअर करा. तर आज मी 3रं प्रकरण वाचतोय. अरविंद रेडकर यांनी हे जे लेख लिहिलेत त्यात एक साधारण 2000 साली हे लेख लिहिलेत. आता तुम्ही म्हणाल की 2000 साली जे लेख लिहिले गेले ते आता 2025 मध्ये वाचण्यामागचं काय प्रयोजन आहे? आपण आहे ना, जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात. तर लेखक काही भाकितं करत असतो. अरविंद रेडकरांनी 2000 साली जी भाकितं केली आपल्या लेखांमधून, ती 2025 मध्ये तंतोतंत खरी ठरली आहेत. तर हे लोकांना कळावं आणि आता 2025 मध्ये जे लेखक पुढच्या 2029, 2030, 2035 बद्दल बोलतायत ते तुम्ही ऐकावं, यासाठी मी हा सगळा घाट घातलाय, ही 9 प्रकरणं वाचण्याचा. आणि शिक्षण हा माझा तसा जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण शिक्षणाच्या माध्यमातून आपले विचार पसरवले जातात. सत्ताधारी नेहमी आपले विचार शिक्षणाच्या माध्यमातून पसरवत असतात. तर थोडंसं शिक्षण हे न्यूट्रल असावं, शिक्षण हे आपल्या जाणीवा प्रगल्भ करणारं असावं आणि मानवतावादी असावं. मनुष्य प्राणी आपण आहोत आणि ते एकमेकांवरती आपण प्रेम करायला शिकवणारं शिक्षण असावं. हे एकमेकांमध्ये, जाती धर्मांमध्ये द्वेष निर्माण करणारं शिक्षण नसावं, या मताचा मी आहे. त्यामुळे मी ही 9 प्रकरणं वाचायला घेतली. तर आज आपण वाचतोय 3रं प्रकरण, जागतिकीकरणाच्या विळख्यात उच्च शिक्षण. लक्षपूर्वक ऐका, कितीही वृक्ष वाटलं तरी. कारण काय होतं, जेव्हा अभ्यासू एखादा लेख असतो तो आपल्याला मनोरंजनात्मक काही वाटत नाही, पण तो ऐकणं खूप गरजेचं असतं. आणि हा लेख ऐकून मग या संदर्भातली तुम्ही नाटकं लिहा, सिनेमे लिहा, पण मूळ जे असतं ते थोडंसं वृक्षच असतं. त्यामुळे ऐका मित्रांनो, प्लीज स्किप करू नका व्हिडिओ. ऐका, लक्षपूर्वक ऐका. हे सगळ्यांच्याच फायद्याचं आहे. जे पालक आहेत त्यांच्या फायद्याचं आहे, जे विद्यार्थी आहेत त्यांच्या फायद्याचं आहे, जे होऊ घातलेले पालक आहेत त्यांनी तर हे सगळे लेख ऐकावेत, हे पुस्तक संग्रही ठेवावं असं आहे. तर प्रकरण 3 आहे, जागतिकीकरणाच्या विळख्यात उच्च शिक्षण. तत्वज्ञान आणि शिक्षण या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. तत्वज्ञान ही वैचारिक किंवा सैद्धांतिक बाजू, तर शिक्षण ही क्रियात्मक बाजू होय. तत्वज्ञानाने प्रतिपादन केलेल्या सिद्धांतांना व्यवहार्य स्वरूप देणे, तत्वज्ञानाने पुरस्कृत केलेल्या जीवनविषयक ध्येयांना प्रत्यक्षात उतरवणे हे शिक्षणाचे कार्य असते. जागतिकीकरणाचे तत्वज्ञान हे टायटल आहे. जागतिकीकरण हे मुठभर परंतु जगातील आर्थिक दृष्ट्या प्रभावी असलेल्यांचे तत्वज्ञान आहे.
राष्ट्रीय सीमारेषांचे कोणतेही बंधन न पाळता जगाच्या सर्व भौगोलिक क्षेत्रावर आणि आर्थिक क्षेत्रातील सर्व घडामोडींमध्ये लुटारू बहुराष्ट्रीय भांडवलाचे वर्चस्व प्रस्थापित करणे हे या तत्वज्ञानाचे प्रमुख लक्षण होय. बहुसंख्याकांच्या श्रमाची लूट करून जेवढी म्हणून शक्य असेल तेवढी संपत्ती गोळा करण्याच्या आपल्या भूमिकेचे समर्थन मूढभर भांडवलदार जागतिकीकरणाच्या तत्वज्ञानाद्वारे करत असतात. या प्रयत्न त्यांना भांडवलाचा विकास विविध देशांमध्ये करणे भाग असते, पण प्रत्येक देशाचे सार्वभौमत्व नष्ट करून संपूर्ण देशाला आपली बाजारपेठ बनविण्याचा घाट घातला जातो. जागतिकीकरणाच्या तत्वज्ञानाचा प्रमुख हेतू देशाच्या सार्वभौमत्वावर बाजार यंत्रणेचे प्रभुत्व प्रस्थापित करणे हा असतो. मात्र देशाच्या राजकीय सीमारेषा मुक्त बाजारपेठेला अडथळा करतात. हा अडथळा दूर करण्यासाठी जागतिकीकरणाचे तत्वज्ञान संपूर्ण जग एक खेडे, ग्लोबल विलेज या घोषवाक्याचा पुरस्कार करते. पुन्हा एकदा वाचतो ही लाईन. मात्र देशाच्या राजकीय सीमारेषा मुक्त बाजारपेठेला अडथळा करतात. हा अडथळा दूर करण्यासाठी जागतिकीकरणाचे तत्वज्ञान संपूर्ण जग एक खेडे, ग्लोबल विलेज या घोषवाक्याचा पुरस्कार करते. सारे जग एक करण्यामागे साऱ्या जगाशी मुक्तपणे देवघेवीचे संबंध ठेवता येणे हा भांडवलदारांचा उद्देश असतो. जागतिकीकरणवाद्यांना देशातील जनतेशी काही देणे घेणे नसते. खाजगीकरण, उदारीकरण आणि व्यापाराचे मुक्त स्वातंत्र्य हा जागतिकीकरणाच्या तत्वज्ञानाचा मूलमंत्र असतो आणि ह्या मूलमंत्राच्या आधारे देशातील जनतेचे जीवनमान, जगण्याची पद्धती निर्धारित केली जाते. थोडक्यात म्हणजे जागतिकीकरण ही जागतिक भांडवलशाहीची नवीन समकालीन अवस्था आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे तंत्रज्ञानात एकरूपता, उत्पादन प्रक्रिया, श्रम प्रक्रिया, भांडवलाचा संचय यांचे आंतरराष्ट्रीयकरण इत्यादींचा समावेश जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत होत असतो. जागतिकीकरण आणि शिक्षण. जागतिकीकरणासारख्या तत्वज्ञानाचा शिक्षणावर होणारा परिणाम उघड असतो. देशातील विद्यापीठे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी लागणारी मानवी साधन संपत्ती निर्माण करीनाशी होतात. त्याऐवजी जागतिकीकरणात विद्यापीठे जागतिक बाजारपेठेच्या विकासासाठी साधन संपत्ती निर्माण करतात. नवीन लुटारू जागतिक अर्थव्यवस्थेसाठी तंत्रज्ञ, माहिती विशेषज्ञ, संगणक विशेषज्ञ यांची गरज असते. त्यामुळे ज्ञान, कौशल्य व सामाजिक बांधिलकी यांची जागा माहिती व तंत्रज्ञान घेते. विद्यार्थी रूपी कच्च्या मालाचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्चस्वाखालील जागतिक बाजारपेठेसाठी राबणाऱ्या पक्क्या मालात होते. जागतिकीकरणाच्या तत्वज्ञानाने पुरस्कृत केलेल्या जागतिक बाजारपेठेचा शिक्षणावर नेमका कसा परिणाम होतो, तर ते खालील प्रमाणे. शिक्षण धंदा बनते. आतापर्यंत सेवा क्षेत्रात गणले जाणारे शिक्षण हे धंदा बनू लागते. विना अनुदानित तत्वावरील शिक्षण संस्था आकारत असलेल्या कॅपिटेशन फी मुळे शिक्षण प्रचंड महागडे होते. हळूहळू खाजगी विद्यापीठे निघू लागतात. अशा प्रकारच्या खाजगी विद्यापीठांना मान्यता देणारा प्रस्ताव भारत सरकारने राज्यसभेत यापूर्वीच मांडलेला आहे. ही खाजगी विद्यापीठे देशाबाहेरील विद्यापीठांशी संपर्क साधू लागतात. ही आंतरराष्ट्रीय भागीदारी सेवेपेक्षा नफ्यावरच भर देणारी असते. बहुराष्ट्रीय कंपन्या, बडे उद्योग समूह शिक्षणाच्या बाजारात नफ्याच्या लालसेने मोठ्या प्रमाणावर उतरतात आणि जिथे नफा अधिक पाहिला जातो तिथे क्वालिटी घसरते. पुनर्वसाहतवादासाठी शिक्षण. भारताचे वसाहतीकरण झाल्यामुळे देशातील आर्थिक साधन संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊन ब्रिटिश अर्थव्यवस्थेला चालना मिळाली होती. आताचे जागतिकीकरण हा पुनर्वसाहतवादच आहे. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीत शिक्षण हे नागरिकांमध्ये वसाहतवादी तत्वज्ञान ठसविण्यासाठी वापरले गेले. आता पुनर्वसाहतवादी शिक्षण हे अविकसित देशातील नागरिकांमध्ये बाजारू तत्वज्ञान रुजवण्यासाठी विकसित देशांना मदत करेल. पाश्चात्य देशातील बडे उद्योग समूह शिक्षणावर अधिकार गाजवतील. स्थानिक शिक्षण संस्था हळूहळू नष्ट होतील आणि देशातील उत्तमोत्तम शिक्षण संस्थांना दुय्यम स्थान प्राप्त होईल. देशाची साधन संपत्ती लुटण्यासाठी शिक्षणाचा वापर केला जाईल.
पाश्चात्य देशातील विद्यापीठे व येथील महाविद्यालये यांची सांगड घालण्याचे उद्योग सुरू झालेच आहेत. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्यापन पद्धती आणि एकूणच शैक्षणिक आराखडा पाश्चात्य शिक्षण संस्थांच्या मार्गदर्शनाखाली तयार होऊ लागेल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर पाश्चात्य शिक्षण संस्थेची पदवी विद्यार्थ्याला मिळेल. शिक्षणाचे पुनर्वसाहतीकरण जोमाने सुरू होईल. पुढचं टायटल आहे सामाजिक स्तरावर शिक्षणातील विषमतेत वाढ. सामाजिक स्तरावर शिक्षणातील विषमतेत वाढ. जागतिकीकरणामुळे विषमतेत वाढ होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. दिल्ली सायन्स फोरमच्या अहवालानुसार 53% भारतीय जनता आधीच दारिद्र्य रेषेच्या खाली राहत आहे. अशा परिस्थितीत आपल्यावरील शिक्षणाची जबाबदारी सरकारने झटकल्यावर प्रचंड महागडे होणारे शिक्षण गरिबांना मिळणे अशक्यच होईल. एकूणच शिक्षण आणि विशेष करून उच्च शिक्षण हे भविष्यात फक्त श्रीमंतांनाच उपलब्ध होऊ शकेल. शिक्षण हा उच्चभ्रूंचा विशेषाधिकार बनेल. गरीब, दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांना दर्जेदार शिक्षण मिळणे दुरापास्तच होईल. 2000 साली अरविंद रेडकरांनी हे सांगितलं होतं. आज काय परिस्थिती आहे? तीच परिस्थिती आहे. पुढचं टायटल आहे शिक्षणाचे बाजारीकरण. शिक्षणाचे बाजारीकरण होणे हा जागतिकीकरणाचा अटळ असा परिणाम आहे. विज्ञान शिक्षण आता मागे पडू लागेल. अर्थव्यवस्था विज्ञानावर आधारित न राहता व्यापार व वाणिज्य, गरज व पुरवठा यावर आधारित असेल. गेल्या काही वर्षात विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या 32% वरून 19% घसरली आहे. वाणिज्य, अर्थशास्त्र, वित्त, विक्री कला, मानव संसाधन विकास, व्यवस्थापन, संगणक शिक्षण, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी माहिती विषयक क्षेत्रातील विशेषज्ञांची गरज भासेल. अर्थात विकसित देशातील कुशल तंत्रज्ञ, विशेषज्ञ मागतात त्यापेक्षा कमी पैशात काम करणारे तंत्रज्ञ, विशेषज्ञ यांचा या विकसित देशांना पुरवठा करणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट असेल. विशेष म्हणजे कला शाखा, सामाजिक शास्त्रे यांना बरे दिवस येतील, पण याचे कारण वेगळे असेल. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास यासारखे विषय बाजार यंत्रणेसाठी पार्श्वभूमी तयार करण्यासाठी वापरले जातील. जागतिकीकरण ही एक विचार प्रणालीच आहे. या विचार प्रणालीचा प्रसार करण्यासाठी सामाजिक शास्त्रांची गरज भासेल. मुक्त बाजार यंत्रणेचे तत्वज्ञान एकदा का देशाने स्वीकारले की शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांना पाठिंबा देणे हीच शिक्षणाची भूमिका धरण्यात येईल. पुनर्वसाहतवादी तत्वज्ञान जनतेच्या गळी उतरवण्यासाठी शिक्षणाला वेठीस धरण्यात येईल. म्हणूनच कला शाखा, सामाजिक शास्त्रातील विविध विषय शिक्षण प्रक्रियेत महत्वाचे स्थान भूषवतील. फक्त या विद्या शाखांना बाजार यंत्रणा यशस्वी करण्यासाठी राबावे लागेल, एवढेच. पुढचं टायटल आहे परदेशी पदव्यांना उत्तेजन. परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा प्रवाह गेल्या काही वर्षात अखंड वाहतो आहे. 1996 ते 1998 या 2 वर्षात अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण 10.5% वाढले. औद्योगिकदृष्ट्या विकसित देशातील विद्यापीठे आशियाई देशातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास उत्सुक आहेत. या विद्यार्थ्यांपैकी जे तेथेच नोकरी करू लागतात ते आधीच विकसित असणाऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थेला अधिक विकसित होण्यास हातभार लावतात. तर जे विद्यार्थी परदेशी शिकून आपल्या देशात परततात ते डोक्यात भांडवलदारी अर्थव्यवस्थेच्या कल्पना घेऊन येतात आणि येथे पुनर्वसाहतवादाच्या प्रक्रियेला हातभार लावतात. पर्याय म्हणजे कसं आहे ना की इथून एखादा मुलगा फॉरेनला शिकायला गेला तर एकतर त्याला तिथेच नोकरी द्यायची आणि आपलंसं करून टाकायचं, आणि तिथे नोकरी नाही देता आली तर त्याला परत आपल्या मायभूमीत परत पाठवलं गेलं तर तो इथे येऊन त्यांचेच विचार इथे रुजवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपलं जे काही मूळ असतं प्रत्येक देशांचं ते हे जागतिकीकरण नष्ट करतं. आलं का लक्षात? आणि त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी राबणारी माणसं, मजदूर तयार केले जातात. मग ते कुठलेही, ते कम्प्युटर क्षेत्रातले असतील किंवा आणखी वेगळी कामं असतील त्या क्षेत्रातले असतील. असो, पर्याय बहुराष्ट्रीय कंपन्या आणि बड्या औद्योगिक समूहांनी मनाशी योजून ठेवलेल्या जागतिक साम्राज्याला सुरुंग लावण्याची ताकद ही आपले हक्क, अस्तित्व आणि विकास यांच्यासाठी होणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या लढ्यातच असू शकते. लाईन पुन्हा एकदा ऐका.
बहुराष्ट्रीय कंपन्या आणि बड्या औद्योगिक समूहांनी मनाशी योजून ठेवलेल्या जागतिक साम्राज्याला सुरुंग लावण्याची ताकद ही आपले हक्क, अस्तित्व आणि विकास यांच्यासाठी होणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या लढ्यातच असू शकते. शिक्षण प्रक्रियेवर आणि ज्ञानावर स्थानिक नियंत्रण ठेवून राष्ट्रीय विकास कसा साधायचा हा महत्वाचा प्रश्न आहे. जोपर्यंत असा बदल घडवून आणण्यासाठी चळवळ तळागाळापासून सुरू होत नाही तोपर्यंत हे काम कठीण आहे. स्वातंत्र्य चळवळीने जरी आपली ब्रिटिशांच्या जोखडाखालून मुक्तता केली असली तरी आपली शिक्षण पद्धती काही बदलली नाही. अजूनही आपली शिक्षण पद्धती व्यक्तिवाद, स्पर्धा, पाश्चात्य जीवनशैलीचा पुरस्कार अशा प्रकारच्या मूल्य व्यवस्थेवरच आधारित आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत ही मूल्ये अधिक तीव्र होतील. याला पर्याय म्हणजे समाज परिवर्तनासाठी जन आंदोलनाची उभारणी हाच आहे. शिक्षण हे स्थानिक जनतेच्या आशा आकांक्षांशी निगडित असले पाहिजे. अर्थात ते सध्याच्या भाजपा वा काँग्रेसच्या राजवटीत शक्य नाही. अशा वेळी जागतिकीकरणाच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले पाहिजे. न्याय आणि समता केंद्रस्थानी असलेल्या नवीन समाज रचनेच्या निर्मितीसाठी शैक्षणिक दूरदृष्टी आणि ससद विवेकबुद्धी असणारे नागरिक निर्माण करण्याची तातडीची गरज आहे. शिक्षणाचे पुनर्वसाहतीकरण देशाचे सार्वभौमत्व, समाजवाद आणि समानतावादाच्या मूळ घटनात्मक पायाला सुरुंग लावत आहे. आलं का लक्षात? शिक्षणाचे पुनर्वसाहतीकरण देशाचे सार्वभौमत्व, समाजवाद आणि समानतावादाच्या मूळ घटनात्मक पायाला सुरुंग लावत आहे. हे नुकसान होते जागतिकीकरणामुळे. शिक्षण हे वास्तविक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याचे साधन असते, पण सध्याच्या राज्यकर्त्यांकडून शिक्षण हे विषमता निर्माण करण्यासाठी वापरले जाणे याहून देशाचे अधिक दुर्दैव ते कोणते? जर देशाचे सरकारच आपल्यावरील देशातील जनतेची जबाबदारी झटकून टाकत असेल तर मग अशा सरकारला अरबी समुद्रात बुडवून टाकणे हाच एकमेव पर्याय जनतेकडे शिल्लक राहतो. 2000 साली अरविंद रेडकर जे म्हणतायत ते बघा किती समर्पक लाईन आहे. आत्ताही ती लागू पडते. जर देशाचे सरकारच आपल्यावरील देशातील जनतेची जबाबदारी झटकून टाकत असेल तर मग अशा सरकारला अरबी समुद्रात बुडवून टाकणे हाच एकमेव पर्याय जनतेकडे शिल्लक राहतो. तात्पर्य, शोषण विरहित समाजासाठी शिक्षणाद्वारे सुजाण नागरिक बनवणे हे लुटारू बाजारपेठेसाठी निव्वळ कामगार बनविण्यापेक्षा केव्हाही अधिक महत्वाचे नाही का? तात्पर्य पुन्हा एकदा वाचतो, ऐका नीट. शोषण विरहित समाजासाठी शिक्षणाद्वारे सुजाण नागरिक बनवणे हे लुटारू बाजारपेठेसाठी निव्वळ कामगार बनविण्यापेक्षा केव्हाही अधिक महत्वाचे नाही का? तर युगांतर 17 ते 23 जून या दरम्यान 2001 साली हा लेख अरविंद रेडकर यांनी लिहिला आहे. काय, जरी तुम्हाला सगळे लेख क्लिष्ट वाटत असले तरी तुम्ही डोळे बंद करून लेख ऐकून झाल्याच्या नंतर थोडा विचार करा आणि त्याचं कन्क्लुजन तुमच्या पुरतं काढा. तुम्ही सत्सद विवेक बुद्धी जागृत असणारी माणसं आहात, त्यामुळे तुम्ही तुमचं कन्क्लुजन काढा. जसं आता हा एपिसोड आहे, हे प्रकरण आहे, याचं कन्क्लुजन काय निघतं की जसं आपल्याकडे IIT मधून मुलं शिकतात आणि भर कोणाचे करतात तर अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीचे. त्यांच्या ज्ञानाचा आपल्याला काहीच फायदा होत नाही. जास्त पगारासाठी ते तिकडे निघून जातात आणि सिलिकॉन व्हॅली खचाखच भरली आहे ती आपल्याकडच्या हुशार विद्यार्थ्यांनी. त्यांचा आपल्या देशाच्या उत्कर्षासाठी काहीच फायदा होत नाही ना. तर हे जागतिकीकरणाचं हा काय म्हणूया आपण त्याला, हा कट आहे की तुमचं सार्वभौमत्व, तुमचं म्हणून जे काय अस्सलपणा आहे, तुमच्या देशाची प्रगती नेस्तनाबूत करायची आणि ज्या जे विकसित देश आहेत त्यांच्याकडे आपल्या विकसनशील देशांची बौद्धिक प्रॉपर्टी ते खेचून घेतात आणि ते आपला विकास करतात आपल्या मुलांच्या बौद्धिक कॅपॅसिटीवरती. असं सगळं त्रांगडं आहे. त्यामुळे समजून घ्या, आपली मुलं आपल्या देशात राहिली पाहिजेत आणि आपल्या देशात राहून त्यांनी आपल्या देशाचं भलं करण्याचा विचार केला पाहिजे, ना की जास्त पगाराच्या नोकऱ्यांसाठी ते अमेरिका आणि तत्सम देशांमध्ये, विकसित देशांमध्ये जाऊन त्यांनी आपलं काय म्हणूया बस्तान बसवलं पाहिजे. तर असं हे जागतिकीकरणाचं सगळं त्रांगडं आहे, ते समजून घ्या आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा.
लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओच्या निमित्ताने. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.